थँक्यू वहिनी. यू आर मोस्ट वेलकम. हे बघ सारंग, आम्हाला आहेच आहे तुझी काळजी, पण तू पण स्वतःची काळजी घे. डोंट बी केअरलेस. फॅक्टरीवर जाऊन येतो मी. मंडळे आपल्याला त्यांच्या घरात घेतील असं वाटतं तुम्हाला? त्यांचा बाप घेईल. आजपर्यंत असा कुठला दरवाजा तयार झाला नाही तो जगन्नाथला त्याच्या लेकीला भेटण्यापासून अडवेल. आलं लक्षात? चल. बाबा काय फिगर्स आहेत या? हो, हा एवढा मोठा लॉस आहे. डिस्टर्बिंग आहे. दादा असे अप्स अँड डाऊन बघितलं ना आपण. अप्स अँड डाऊन्स बाकीच्या कंपन्यांनीच बघितले, रूपम कॉस्मेटिक्सनी नाही. मला वाटतं राजकुमार, तू आणि नील तुम्ही एक टीम फॉर्म करा तिलोत्तमाबरोबर आणि डिटेल्समध्ये बघा ना काय चाललंय. बाबा हां. टीमची गरज नाहीये, मी बघतोय. नको, तू नको बघूस. मी आय विल टेक केअर ऑफ इट. राजकुमार, मला वाटतं नीलला हँडल करू दे मॅटर. त्याला एवढा एक्सपिरियन्स नाही, लहान येतो. नाही, आय नो, पण सध्या तू ऑलरेडी स्ट्रेस्ड आहेस. तुला जरा घराकडे लक्ष द्यायला हवं. बाबा मी काय म्हणतो की काही लागलं तर मी दादाला विचारेन. ओके. यायचं का मेंदळे साहेब? काल आहेस ते? हा निक बाहेर चल. मला फक्त माझ्या लेकीला भेटायचंय. तुझी इथे लेक वगैरे कोणी राहत नाही, कळलं ना जगन्नाथ? हो, घेऊन जा तुमच्या नवऱ्याला. 2 सेकंद लागतील ना मला. 2 सेकंद संस्कार विसरायला माझे. सिक्युरिटी. एक मिनिट. जगन्नाथजी, मला माझ्या घरात कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. या तुम्ही. साहेब, तमाशा मला पण नको. मी फक्त विनंती करतोय, लेकीला भेटू द्या. तू काय बोलतोस कळतंय तुला? निघ इकडनं. एक्झॅक्टली तू आत्ताच्या आत्ता निघायचं, कळलं ना? कुमार, नील, एक सेकंड. ठीक आहे, तुम्ही भेटा सावलीला आणि लगेच निघा. तुम्ही धन्यवाद साहेब. एका बापालाच कळू शकतं बापाचं काळीच काय असतं ते. तुला वेळ आहे रे अजून. तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलेत? आईला जर कळलं तर काय होईल माहितीये ना? राजकुमार, तिलोत्तमा एका मीटिंग मध्ये बिझी आहे. तोपर्यंत जगन्नाथ भेटून निघून पड जाईल. डोंट वरी. हे होप सो. तुला जे करायचंय ते कर, पण आता मी काय करीन ना ते तू बघ. माईंचं काम नाही केलं तर त्या घरी जाऊन माझं सत्य सांगतील. मी त्यांना शब्द पण दिलाय, पण जगन्नाथजींच्या घरी जायचं तरी कसं? कारण काय सांगू आणि काम कसं करू?
सावली, कशी आहेस बेटा? हे तुझं सामान आहे? म्हणजे स्वयंपाकघरातच राहतेस? सावली काय अवतार करून घेतलाय हा? आणि इथे ही सगळी कामं तू एकटी करतेस? घरातले नोकर चाकर कुठे गेले सगळे? सावली बोल ना बाळा, तू कशी आहेस पोरी? मला सांग, तुला तुला या घरात कोणी त्रास देत नाही ना? झोपते पण इथेच का? तुझ्या शांततेत मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुला या घरात कसली वागणूक देत असतील याची पूर्ण कल्पना आली मला. चल चल चल. झाली भेट? झाली ना, भेट झाली, डोळे उघडले, सगळं झालं. पण मेंदळे साहेब, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे तुमच्यातही एखादा संवेदनशील बाप असेल असं वाटत होतं, पण घोर निराशा झाली. तुमची नवी सून किचन मध्ये राहते? ती या घरची सून नाहीये. हे एक प्याद आहे तुझ्या घाणेरड्या खेळातलं, जे तू पेरलंयस आमच्या घरात, आम्हाला सगळ्यांना इथे त्रास द्यायला. आणि तुझं नशीब आहे, तुझ्या लेकीला निदान किचन मध्ये तरी जागा दिली आहे राहायला. तुझ्या घरात अशी वागणूक देणार आहेस माझ्या लेकीला? मिस्टर जगन्नाथ, तुम्ही नातं लादू शकता, म्हणजे ते लादलंच आहे तुम्ही, पण त्याचे रिझल्ट्स नाही कंट्रोल करू शकत. आणि तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी असलेली ही मुलगी अशीच वागणूक डिझर्व करते. अवतार बघितलं? अशी असते नवी नवरी? घरात नवी नवरी अशी असते का? मेंदळ्यांची ही सून तिच्या माहेरी जास्त सुखात होती. नाही, मग त्याला सुद्धा तूच जबाबदार आहेस ना. कारण आम्ही काय तिला आमच्या खुशीने इथे आणलंच नाही. तू घेऊन आलायस तिला जबरदस्ती. आणि आम्ही काय जाणीवपूर्वक तिला त्रास नाही देत रे, कारण मुळात तिच्याशी आम्ही काही संबंधच ठेवत नाही. कुणी बोलायला सुद्धा जात नाही तुझ्या लेकीशी. आणि यापुढे आमच्याच घरात येऊन आम्हाला नाही सांगायचं
या पोरीशी कसं वागायचं ते. या मला फक्त इतकं सांग, तू या घरात खुश आहेस ना? आमच्याकडे काय बघतीयस? जे विचारलंय त्याचं उत्तर दे. तशी मी खुश आहे. झालं, मिळालं उत्तर. चला निघा आता. अलकाताई, तुम्ही पण जाऊ शकता. हा, आणि खूप महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा या घरात येऊन हिच्याशी कसं वागायचं हे शिकवायला इथे यायचं नाही. नाही, ही तुझी मुलगी असेल, पण मेहेंदळेंच्या घरची सून हा मान आम्ही तिला दिला नाही. तेव्हा हिचा वापर करून आमच्या आयुष्याशी खेळायचा प्रयत्न करायचा नाही. चला निघा. चला 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 निघा. मी काय करायला हवं आणि काय नाही हे मला सांगण्याची गरज नाही. कठपुतल्यांचा खेळ कसा करायचा हे मला उत्तम माहिती आहे. कोणाच्या नाड्या कधी कशा आवळ्याच्या हेही माहिती आहे. बर, मी माझी मुलगी मानून हिला या घरात पाठवलेलं आहे. कुठलंही कटकारस्थान केलेलं नाही. हे सगळे तुमचे घाणेरडे विचार आहेत. तर जोपर्यंत माझ्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत मी काय हालत नाही. एक मिनिट. एकतर ती या घरची सून नाहीये, आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार ती या घरची सून आहे तर तिला आम्ही वाटेल तसं वागू, वाटेल तिकडे ठेवू. घरात, किचन मध्ये, आउट हाऊस मध्ये. त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे? ठीक आहे, चालेल, हरकत नाही. पण मग ह्यानंतर जे काही होईल, म्हणजे या घरात जे काही होईल ते सगळं पोलीस बघून घेतील. जा घेऊन जा तुझ्या मुलीला. ऐक ना, तुझ्या मुलीला घेऊन जा. जा पोलिसांकडे जा, पत्रकारांकडे जा, जिथे जायचे तिथे जा. कळलं काय? सिक्युरिटी. हे बघा, तुम्ही आता काही पण करू नका. मी ह्या घरात सुखात राहते. तुम्ही जा इथून. तुम्हाला माझी शपथ आहे. ऐक ऐक. सिक्युरिटी काय झोपलात का तुम्ही? घेऊन जा याला आत्ताच्या आत्ता. तुमचा हा सगळा ड्रामा झाला असेल तर निघू शकता तुम्ही आता. सावली, बाळा, काळजी घे. हा माणूस परत माझ्या घराच्या आसपास सुद्धा दिसायला नकोय मला.
आता काय घरापर्यंत येतो का काय? निघ ना. अहो मला सावलीला घरी बोलवायचं होतं. पोरीशी 2 शब्द नीट बोलताही आलं नाही. दारात येईल ते. किती नाही म्हटलं तरी कन्यादान केलंय तिचं आपण. तिच्या घरात झालेल्या तिच्या आईबापाचा अपमान तिला नाही सहन होणार. दारात येणार. सावली 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 घरी ये पोरी. तुझ्यासाठी आमच्या घराची दारं कायम उघडी आहेत. बाप म्हणून तुझी पाठवणी केली खरी, पण घरी परत घेऊन गेलो नाही. एक सांगतो सावली तुला, तुझ्या सात्विक स्वभावाचा एक खूप फायदा घेत आहे आणि ह्याचाच मला त्रास होतोय. तुम्ही आता आहे तुमचा असा अपमान झालेला मला नाही आवडणार. सावली घरी ये ग पोरी. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. तुझ्याशी आबाळ झालेली मला नाही बघवत ग. खूप त्रास होतो. तू मला वचन दे, तू घरी येशील. दे ना वचन. मी वचन देते, पण आता तुम्ही इथून जा. चल. काळजी घे. बघितलंस का सावली? साक्षात पांडुरंगाची हीच मर्जी आहे. तुला कळतंय का? कळतंय का काही? सावली, अगं थोड्या वेळापूर्वी मी तुला त्या व्हिडिओ बद्दल सांगते काय, त्यानंतर तुझ्याकडनं विठ्ठलाच्या साक्षीने मी ते वचन घेते काय, आणि मग अचानक कुणाच्याही ध्यानी मनी नसताना जगन्नाथ आणि अलका समोरून चालत येता काय, तुला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण देता काय. हे सगळं काय तुलाही नाही कळलंय? अगं साक्षात पांडुरंग तुला मार्ग दाखवतोय तुझ्या वचनाची पूर्ती करण्याचा. तो व्हिडिओ डिलीट करण्याचा मार्ग. कळतंय तुला? हा? आणि बघ ना, जगन्नाथ तर तुझे खरे वडील पण नाही आहेत, तरी तुला या अशा अवस्थेत बघून त्यांना किती त्रास झालाय. कसलीच पर्वा न करता डायरेक्ट इथे तिलोत्तमाच्या घरी तुला भेटायला आलेत. म्हणजे किती वाईट वाटलं असणार आहे ना त्यांना. मग आता तूच विचार कर, जर तुझे खरे बाबा इथे आले, एकनाथराव इथे आले आणि त्यांनी तुला या अवस्थेत बघितलं, कसं सहन करतील ते हे सगळं? होईल का त्यांना सहन? नाही ना. त्यामुळे फार विचार करू नकोस. त्याने दाखवलेल्या मार्गावर चाल. मग आता एकच करायचं, ते जे आमंत्रण मिळालंय ना त्याचा स्वीकार करायचा, जगन्नाथच्या घरी जायचं आणि तो व्हिडिओ डिलीट करायचा. करशील ना? करशील ना? मला खात्री आहे त्याने दाखवलेल्या मार्गाचा तू नक्कीच आदर करशील. चल येऊ मी.